ते मालेगावमध्ये महापालिका निवडणुकीमध्ये एमआयएम तटस्थ राहणारे एमआयएम कडून राष्ट्रीय नेतृत्व आणि मालेगावमधील वरिष्ठ नेत्यांची खासदार असदुद्दीन ओवैसी यांच्यासोबत झालेल्या बैठकीनंतर त्यांनी हा निर्णय घेतलेला आहे। या निर्णयानुसार महापौर व उपमहापौर निवडणुकीमध्ये एमआयएम पक्षाने तटस्थ राहण्याचा निर्णय घेतलाय। भाजप व शिवसेना यासारख्या जातीय किंवा सांप्रदायिक शक्ती सत्तेत येऊ नयेत यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे इम्तियाज जलील यांनी एक पोस्ट केली आहे। शिवसेना आणि एमआयएम महापौर पदासाठी एकत्र येण्याच्या आशा त्यामुळे आता धुसर झाल्यात। मालेगावमध्ये मंत्री दादा भुसेंनी एमआयएमच्या नेत्यांची भेट घेतलेली होती आणि त्यानंतर आता एमआयएमने तटस्थ राहण्याचा निर्णय घेतलाय। तर राज्याच्या अनेक महानगरपालिकांमध्ये महापौर आणि उपमहापौराची निवडणूक पार पडते। आज नाशिक, नागपूर, कोल्हापूर, सोलापूर महापालिकेची निवडणूक पार पडते। नाशिक महापालिकेच्या महापौरपदी हिमगौरी आडके यांची बिनविरोध निवड झाली आहे, तर शिवसेनेचे विलास शिंदे हे उपमहापौरपदी विराजमान झालेत। सोलापूर महापालिकेच्या महापौरपदी भाजपच्या विनायक कोंड्याल यांची बिनविरोध निवड झालेली आहे। तिकडे कोल्हापूर महापालिकेवर पहिल्यांदाच महायुतीने सत्ता स्थापन केली आहे। भाजपच्या रुपाराणी निकम यांची महापौरपदी निवड झाली आहे। भाजपच्या रुपाराणी निकम यांना 46 मतं पडली आहेत, तर काँग्रेसचे सचिन शेंडे यांना 35 मतं पडली आहेत। तर नागपूर महापालिकेच्या महापौर आणि उपमहापौर पदासाठीच्या निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाली आहे। भाजपच्या नीता ठाकरे यांची निवड झाली आहे। तर चारही महापालिकांमध्ये भाजपचे महापौर विराजमान झालेले आहेत। तर धुळे महापालिकेमध्ये मायादेवी परदेशी या महापौरपदी विराजमान झाल्यात। ज्योत्स्ना पाटील धुळे महापालिकेच्या उपमहापौर असतील। धुळे महापालिकेच्या महापौर पदासाठी आज जिल्हाधिकारी भाग्यश्री विस्पुते यांच्या अध्यक्षतेखाली विशेष सभेचं आयोजन करण्यात आलेलं होतं। या विशेष सभेमध्ये भाजपच्या मायादेवी परदेशी यांची महापौरपदी तर ज्योत्स्ना प्रफुल्ल पाटील यांची उपमहापौरपदी एकमताने निवड झाली आहे। तर जळगावमध्ये महायुतीची सत्ता आहे। भाजपनं दीपमाळा काळे यांची महापौर पदाच्या नावाची घोषणा केली आहे, तर शिवसेनेतर्फे मनोज चौधरी यांच्या नावाची घोषणा झाली आहे। दोन्हीही बिनविरोध विजयी झाले। तर परभणी शहर महानगरपालिका निवडणुकीनंतर आता महापौर आणि उपमहापौर पदाची निवडणूक पार पडते आणि या निवडणुकीच्या अनुषंगाने सर्वाधिक जागा असलेल्या ठाकरेंच्या शिवसेनेकडून 6 जण महापौर पदासाठी रिंगणात उतरलेत। कमी जागा असताना काँग्रेसचा महापौर आणि उपमहापौर या दोन्ही जागांसाठी अर्ज दाखल केलेत आणि त्यामुळे या निवडणुकीमध्ये ट्विस्ट निर्माण झाला असून ठाकरेंच्या शिवसेनेचं टेन्शन त्यामुळे वाढणार आहे। तिकडे भाजपनेही 3 उमेदवार निवडणुकीत उतरवलेत, तर राष्ट्रवादी अजित पवार पक्षानेही 1 जण उभा केलाय। एकूण 14 जण या महापौर पदाच्या निवडणुकीच्या रिंगणात असल्यामुळे परभणीमध्ये महापौर पदाच्या निवडणुकीमध्ये चांगलीच खिचडी झाल्याचं चित्र आहे। तर छत्रपती संभाजीनगर महापालिकेमध्ये भाजपचा महापौर विराजमान होणार आहे। भाजपचे समीर राजूरकर हे संभाजीनगरचे नवे महापौर असतील। शिवसेनेचे राजेंद्र जंजाळ हे उपमहापौरपदी विराजमान होतील, तर छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजपचे समीर राजूरकर हे नवे महापौर होतील, हे आता निश्चित झालेलं आहे। आता बातमी भिवंडीमधून। भिवंडी महानगरपालिकेमध्ये सत्ता स्थापनेचा पेच दिवसेंदिवस अधिकच गुंतागुंतीचा होतोय। निकालाला 3 आठवडे उलटून गेले तरी महापौर पदाचा निर्णय अजूनही गुलदस्त्यातच आहे। सर्वाधिक नगरसेवक असूनही काँग्रेस राष्ट्रवादी आघाडी बहुमतापासून 4 पावलं दूर आहे, तर भाजप आणि शिंदेची शिवसेना यांच्या आकड्यांच्या खेळामध्ये अडकले। निर्णायक ठरू शकणारा समाजवादी पक्षानं महापौर पदाची मागणी करत नॉट रिचेबल असल्यामुळे राजकीय हालचालींना चांगलाच वेग आलाय। महाबळेश्वर पासून अज्ञात स्थळापर्यंत सुरू असलेल्या या सत्ता नाट्यामध्ये नेमका महापौर होणार तरी कोण आणि कोणत्या पक्षाचा होणार, ही सत्ता नेमका कुणाच्या हातात जाणार हे पाहणं आता अधिकच औत्सुक्याचं ठरणार आहे। नगरसेवक फुटण्याच्या भीतीनं काँग्रेस व राष्ट्रवादी पक्षानं आपले नगरसेवक महाबळेश्वर परिसरात ठेवल्याची माहिती आहे, तर समाजवादी पक्षाचे 6 नगरसेवक देखील अज्ञातस्थळी असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे।
भिवंडी महापालिका निवडणुकीत काँग्रेसचे 30 नगरसेवक विजयी झाले होते. भाजपचे 22, शिंदेच्या शिवसेनेचे 12, शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे 12, समाजवादी पक्षाचे 6,